पेरणी करायच्या अगोदर बियाणावरती जे संस्कार करायचे आहेत ते सांगण्यासाठी या ठिकाणी मी LM कांबळे सहाय्यक कृषी अधिकारी जत या ठिकाणी तुमच्यासमोर मी उभा आहे। या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तुम्हाला काही तंत्रज्ञान बियाणं कशी बीज प्रक्रिया करावी हे तुम्हाला तंत्रज्ञान शिकवण्याचा मी प्रयत्न करतोय। खरं तर जसं की लहान बाळावरती आपण संस्कार करतो, जन्मताच त्याला लसीकरणाची सवय लागते का, तर बाळ पुढे जाऊन सशक्त व्हावं, रोग प्रतिकारक क्षमता त्याच्यामध्ये तयार व्हावी म्हणून आपण बाळावरती सुद्धा, लहान बाळावरती सुद्धा आपण संस्कार करतो। त्याचप्रमाणे ह्या बियाणावरती चांगले जर संस्कार केले तर सॉइल बॉर्न जे डिसीजेस आहेत आणि बियाणाच्या सोबत येणारे जे डिसीजेस आहेत किंवा वरून होणारे जे किडींचा अटॅक आहे तर त्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं बीज प्रक्रिया करणं सर्वात महत्त्वाचं आहे। मंडळी, थोडक्यात मी सांगतो, मग बीज प्रक्रिया कुठल्या प्रकारची करायची? बीज प्रक्रिया 3 प्रकारची आहे। बीज प्रक्रिया पहिली जी आहे तर ती बुरशीनाशकाच्या अगोदर बीज प्रक्रिया करणं सर्वात महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये कसं आहे की बुरशीनाशक म्हटलं की थायरमची प्रक्रिया करणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि कार्बोक्सिन याची सुद्धा त्या बियाणाला लावणं सर्वात महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आपण दुकानातून बियाणाची पिशवी घेऊन येतोय तर त्याला रीतसर थायरम लावूनच आपल्याला ते मिळत आहे, परंतु ज्यावेळेस आपण पिशवी फोडतो त्याच्या पुढे जाऊन आपण 3 ग्रॅम कार्बोक्सिन याची बीज प्रक्रिया केली तर बुरशीनाशक जेवढ्या का बुरशी असतील तर त्या बुरशीला आपण अटकाव करण्याचा चांगला प्रयत्न करू असे एक आपण समजू या ठिकाणी। दुसरे एक रासायनिक बीज प्रक्रिया, जसं की आपण डॉक्टर मोहिते सर यांनी डिजिटल शेतीशाळामध्ये बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि ते कशा पद्धतीनं करावं हे जे सांगितलेलं आहे त्यातलं एक सूत्र आहे FIR म्हणून। पहिल्यांदा F म्हणजे काय, फंजिसाइड, दुसरं I इन्सेक्टिसाइड आणि तिसरं जे आहे जीवाणू म्हणजे जैविक पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया करतो। त्यातलं जे दुसरं आहे तर ते दुसरं रासायनिक कीडनाशक लावून आपण बियाणासाठी बीज प्रक्रिया करतो। ह्याच्यामध्ये खरं तर 14 डिओ अलीकडच्या 2 वर्षांमध्ये 14 डिओ हे आपण वापरतो। त्याचं कारण असं आहे की ज्या अळी असतात किंवा ज्या कीड असतात तर ते कीडला नियंत्रण करण्यासाठी एक थायमिथॉक्झन रस शोषणाऱ्या किडी आहेत आणि दुसरं सायअँथ्रोनिलिप्रॉल हे आहे। ते दोन्ही घटक हे 14 डिओमध्ये असल्यामुळं आपल्याला सेपरेट औषधं वापरण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही। दुसरं एक असं आहे, समजा 14 डिओ आपल्याला नाही मिळालं म्हणजे काय, त्याच्यामधले हे 2 घटक नाही मिळाले, अशा वेळेस सकिंग पेस्ट जे आहेत, थ्रिप्स असतील, जेसिड्स असतील, ॲफिड्स असतील, याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड नावाचा जो घटक आहे त्याची जी औषधं आहेत तर ते औषध आपण वापरतोय आणि प्रति किलो बियाणासाठी हे 1.5 मिली किंवा 2 मिली प्रति किलोसाठी आपण ते वापरतोय। दुसरी गोष्ट, मग आपल्याला इथं थायमिथॉक्झन नावाचं एक कीडनाशक आहे। हे थायमिथॉक्झन नावाचं जे कीडनाशक आहे हे ज्यावेळेस ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा तृणधान्यामधलं कुठलंही पीक असेल, ज्यावेळेस आपण पेरतो, पेरल्यानंतर 8-10 दिवसाच्या आतमध्ये खोड कीड तयार होते आणि बऱ्याच वेळेस मुरगळलेल्या अवस्थेमध्ये तिथूनच ते कटून खाली पडत असतात। ते खोड कीड आपल्याला दिसून येते, म्हणून ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला थायमिथॉक्झिनची गरज आहे। आता मगाशी मी 14 डिओ म्हटलं, ते एकच जर घेतलं आपण याच्यासाठी किंवा याच्यासाठी तर उत्तमच। समजा एखाद्या वेळेस नाही मिळालं, हे दोन्ही एकत्र करायचे का, नाही करायचं। हे झाल्यानंतर थायमिथॉक्झिनची ज्यावेळेस तुम्ही बीज प्रक्रिया करताय त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर म्हणजे सुकल्यानंतर आपण दुसरं त्यालाच वापरतो, कुठलं, इमिडाक्लोप्रिड, हे सकिंग पेस्ट कंट्रोल करतं। हे झालं रासायनिक झालं। मग अशी 14 डिओ पण सांगितलं, ह्याच्यातले दोन्ही घटक मी सांगितले। दुसरं सर्वात महत्त्वाचं की आपण जे शेतकऱ्यांना सांगतो की विद्यापीठ आपल्याला काय सांगते, जैविक बीज प्रक्रिया सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। जैविक बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला समजा तृणधान्य आहेत, हे पण तृणधान्य आहे तर ॲझोटोबॅक्टर हे आपल्याला वापरणं गरजेचं आहे का, नायट्रोजन फिक्सेशनसाठी ते सर्वात महत्त्वाचं आहे। जवळजवळ 10 ते 15-20% आपल्याला नायट्रोजन फिक्स झाल्यानंतर आपल्याला खताच्या किमतीमध्ये किंवा खताच्या खर्चामध्ये थोडं जरा बचत होते। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये PSB नाव फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा आपल्याला 25 ग्रॅम प्रति किलोग्रॅमसाठी आपल्याला वापरायचं आहे। हे PSB
आणि ॲझो सगळ्यांसाठी चालतं. फक्त तृणधान्यासाठी ॲझो घ्या आणि कडधान्ये किंवा जे डाळवर्गीय आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही रायझोबियम घ्या. त्यातला तिसरा एक मुद्दा आहे की जैविक बुरशी कुठली ट्रायकोडर्मा, ते प्रत्येक ह्याला तृणधान्यासाठी पण चालतंय आणि कडधान्यासाठी सुद्धा चालतंय. ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी तुम्ही उपयोग करायचा आहे. आता मी तिन्ही सांगितले. सुरुवातीला बुरशीनाशक करा, त्याच्यानंतर रासायनिक बीज प्रक्रिया करा आणि त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करा तुम्ही. ठीक आहे. आता मला सांगा, जैविक बीज प्रक्रिया अगोदर जर केलीच आपण तर काय परिणाम होऊ शकतोय? कुणी सांगा, म्हणजे सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे. जैविक बीज प्रक्रिया अगोदर आपण केली 100%. कारण ज्या वेळेस आपण जैविक बीज प्रक्रिया करतोय आणि ते बियाणाला लागतंय तर त्यावेळेस बाहेर येण्यासाठी संधी नाही आणि त्याच्यावरती केमिकल असल्यामुळं बऱ्यापैकी जवळजवळ 90 ते 95% त्या ज्या सूक्ष्म जीव असतात तर ते मरतायत. दुसरी गोष्ट, त्याला आपण पाण्याचा अंश थोडासा लागलेला असतोय म्हणून ते जसं की त्याला भूक लागते, पाण्याच्या सानिध्यात आल्यानंतर त्याला भूक लागते. कुठेतरी जाऊन एखाद्या मासमध्ये किंवा एखाद्या मीडियामध्ये गेल्यानंतर अन्न शोधतं ते आणि ते अन्न शोधत असताना आपल्याला ते म्हणजे त्या गोष्टीला त्याचा तो त्रास होतो. दुसरी गोष्ट, बीज प्रक्रिया, समजा बीज प्रक्रिया करत असताना जैविक बीज प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये अंतर किती असावं? साधारणपणे समजा मला आज सकाळी नाही उद्या सकाळी मला 10 वाजता पेरणी करायची आहे किंवा सकाळी 8 वाजता मला पेरणी करायची आहे, तर त्यावेळेस आज जर केमिकल ट्रीटमेंट जर केली, बीज प्रक्रिया केली, केमिकल म्हणतो मी, बुरशीनाशक आणि रासायनिक बीज प्रक्रिया मी आज केली तर चालेल का? चालेल. परंतु जैविक बीज प्रक्रिया ज्यावेळेस आपण करतोय ते मात्र पेरणीच्या अगोदर किमान 1-2-3 तास पाहिजे. समजा ते जर आपण थोडंसं जरा फारच डिले केलं तर त्यातले जेवढ्या काही जीवाणू असतील, ॲझोर असतील किंवा रायझो असतील, PSBचे असतील किंवा ह्या सगळ्या मरण्याची शक्यता किंवा त्याच्यामध्ये घट होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आपण ह्या 2-3 तासाच्या फरकाने आपण करावं. चला आपण आता करूया. मला मदतनीस म्हणून साहेब तुमचं नाव? पृथ्वीराज पाटील साहेब मला मदत करतील. आता सुरुवात करू या ठिकाणी. बरं चालू चला. आता हे 10 मिली प्रति किलोग्रॅमला आपण घेणार आहे. ह्याच्यामध्ये थायमिथॉक्झम आहे. समजा जर 14चा डिओ असेल तर ते वापरण्याची आवश्यकता नाही, पण आता सध्या हे थायमिथॉक्झम आहे, 14चा डिओ आहे असं गृहीत धरू आणि 10 मिली प्रति किलोग्रॅम्स या ठिकाणी आता 20 मिली आपल्याला घ्यायचं कारण 2 किलो आहे. साहेब ठीक आहे. हा पाण्याची बॉटल आणि ते दोन्ही घ्या. हे थायमिथॉक्झम आहे. थायमिथॉक्झम शक्यतो खोडकिडीसाठी उपयोगीच पडतं आणि सकिंग पेस्टसाठी इमिडाक्लोप्रिड हे पडतं. त्याच्यावरचं ते टोपण आहे. 10 मिली जरा जास्त वाटतंय. हां जास्ती नाही. तसं आपल्याला सांगितलंय 10 मिली 10 मिली प्रति किलोग्रॅम. जास्ती वाटतंय. 4 ग्राम आहे. गावच्या मध्ये नाही 14चा डिओ आपण 4 मिली वापरतोय. पर किलो जरा जास्त वाटतंय ना. 10 मिली जास्त 3 ते 4 मिली वापरतो. आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलंय दैनंदिनीमध्ये लय डार्क होते मग ते. मग किती घेऊया? 4